नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर गुगे, टे गुरु शंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDISमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे मॉड्यूल कसे भरायचे ही प्रक्रिया बघणार आहोत. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून घ्या. ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये udisplus.gov.in असे टाईप करून एंटर करा. त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज ओपन होते. इकडे उजवीकडे बघा वरच्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करून घ्या. त्यानंतर नवीन पेज येते. या पेजवर आपल्याला स्टेट निवडून घ्यायची आहे. स्टेट निवडून गो या बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा आपल्याला UDISवरील सर्व मॉड्यूलसाठी येथे लॉग इन उपलब्ध होतात. बघा इकडे लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी, युजर मॅनेजमेंट, प्रोफाईल अँड फॅसिलिटी 2024-25, टीचर मॉड्यूल, रिपोर्ट मॉड्यूल, प्रोफाईल अँड फॅसिलिटी 25-26, स्टुडंट मॉड्यूल. तर आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटी 2025-26 मॉड्यूल भरायचे आहे. त्याकरिता या समोरील लॉग इन या बटनवर क्लिक करा. बघा त्यानंतर लॉग इनसाठी आपल्यासमोर असे नवीन पेज येते. इकडे स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट इकडे काहीच करायचं नाही. इकडे बघा उजवीकडे लॉग इन फॉर DCF डाटा एंट्री अँड मॉनिटर इकडे आपल्याला लॉग इन करायचं आहे. युजर नेममध्ये शाळेचा UDIS कोड टाकून घ्या. खाली पासवर्ड, नंतर कॅप्चा फिल करा. कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा युजर रोल, स्कूल युजर रोल विथ DFC एंट्री परमिशन असे पेज येते. यामधील प्रोफाईल अँड फॅसिलिटी यावर क्लिक करा. बघा त्यानंतर UDIS+ मधील प्रोफाईल अँड फॅसिलिटी या मॉड्यूलचे फ्रंट पेज म्हणजे डॅशबोर्डवर अशी स्क्रीन दिसते आपल्याला. आता इथे बघा वरती स्कूल डॅशबोर्डच्या साईडला 1.1 to 1.30 ते 2.24 to 2.28 एवढे टॅब आपल्याला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 टॅब आपल्याला फिलअप करायचे आहे. तर सर्व माहिती अगोदरच जवळ ठेवा किंवा व्हिडिओ अगोदर बघून घ्या. नंतर माहिती प्रिपेअर करा आणि नंतर भरायला सुरुवात करा. तर मित्रांनो, ते गुरुशंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, तर आता आपण UDIS+ प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे मॉड्यूल भरायला सुरुवात करू. सर्वप्रथम बघा 1.1 ते 1.30 बघा इकडे यावर क्लिक करा. बघा पहिलं सेक्शन आहे 1.1 ते 1.30. ओके, यामध्ये 30 मुद्दे आहेत एकूण. सेक्शन 1A बेसिक स्कूल प्रोफाईल, लोकेशन, मॅनेजमेंट, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा. ओके, बघा हे जे पेज आहे मित्रांनो, हे पेज या पेजमध्ये आपल्याला काहीच बदल करता येत नाही. या पेजमध्ये काही जर बदल करायचा असला तर आपल्याला BRC लेवलला म्हणजे तालुका लेवलला पत्र पाठवून मुख्याध्यापकाच्या सही स्वाक्षरीसह बदल करता येईल. तर हे थोडक्यात आपण समजून घेऊया पेजवर काय काय असते. फक्त मुख्याध्यापकाच्या माहितीमध्ये या पेजवरील जी मुख्याध्यापकाची माहिती आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या सरावून बदल करता येतो. तो कसा करायचा मी ती माहिती आल्यावर सांगतो. बघा सर्वप्रथम 1.1 स्कूल नेम, इथे शाळेचे नाव असते. त्याच्यानंतर बघा नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट, आपल्या जिल्ह्याचे नाव. त्याच्यानंतर बघा नेम ऑफ द UDIS+ ब्लॉक म्हणजे तालुक्याचे नाव. त्याच्यानंतर स्कूल लोकेशन, रुरल अँड अर्बन, शहरी आणि ग्रामीण. ज्या कोणत्या क्षेत्रात आपली शाळा असेल ते आपलं अगोदरच निवडलेलं असतं, ते फ्रीज असतं सर्व. ओके, त्यानंतर बघा इफ रुरल देन, जर ग्रामीण क्षेत्र असेल तर बघा रिन्यू ब्लॉक, तालुक्याचं नाव येते. इथे पुन्हा विलेज नेम म्हणजे आपल्या खेड्याचं नाव, गावाचं नाव. नेम ऑफ द ग्रामपंचायत, ग्रामपंचायतचं नाव. त्याच्यानंतर बघा जर अर्बन असेल, इफ टू अर्बन देन अर्बन लोकल बॉडीज, म्युन्सिपॅलिटी, नगरपंचायत एक्सेट्रा. वार्ड नेम टाकायचं असते इथे. तर तुमचं जर शाळा शहरी भागातील असेल तिथं ऑलरेडी माहिती भरलेली असते. ओके, स्कूल ॲड्रेस, त्याच्यानंतर आपल्या शाळेचा ॲड्रेस असतो इथे. नंतर पिन कोड, पोस्टल पिन कोड. त्याच्यानंतर बघा नेम ऑफ द क्लस्टर रिसोर्स सेंटर, आपली शाळा कोणत्या केंद्राअंतर्गत येते त्या केंद्राचं नाव. त्याच्यानंतर नेम ऑफ द असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे विधानसभा मतदारसंघ, त्याचा कोड आणि नाव असते इथे.
त्याच्यानंतर नेम ऑफ द पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे लोकसभा मतदारसंघाचं नाव असते इथे. त्याच्यानंतर जिओग्राफिकल लोकेशन, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे टाकलेला असतो ऑलरेडी. ओके, जेव्हा आपल्या शाळेची मॅपिंग झाली, एवढ्या पहिल्यांदा आला होता तेव्हा ते सर्व माहिती फिल केलेली आहे. त्याच्यानंतर बघा STD कोड, लँडलाईन नंबर असेल तर असतो इथे, नसेल तर ब्लँक असतं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर हा शक्यतो मुख्याध्यापकांचा असतो. त्याच्यानंतर ईमेल ID हे मुख्याध्यापकाचीच असते किंवा शाळेची असेल तर टाकू शकता. त्याच्यानंतर वेबसाईट ऑफ द स्कूल, शाळेची जर वेबसाईट असेल तर इथे BRCला विनंती करून नोंदवून घेऊ शकता. त्याच्यानंतर हेड ऑफ द स्कूल HOS इनचार्ज डिटेल्स, आता इथे मुख्याध्यापकांचे डिटेल्स आहेत. HOS म्हणजे हेड ऑफ स्कूल इनचार्ज टाईप. तर मित्रांनो, ग्रेडेड मुख्याध्यापक किंवा माध्यमिकचे पदाचे मुख्याध्यापक असतात तेव्हा इथे हेड मास्टर किंवा प्रिन्सिपल असं नाव येतं. जर मुख्याध्यापक इनचार्ज असेल तर ॲक्टिंग प्रिन्सिपल असं येते इथे. ओके, या एच्या खाली 1.11 मधले मुद्दे आहे ते. इकडे बघा, इकडे नाव येतं, इनचार्ज नेम, हेड ऑफ स्कूल नेम, त्याच्यानंतर मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा, त्याच्यानंतर मुख्याध्यापकांचा ईमेल ID. ओके, त्यानंतर बघा 1.12 मॅनेजमेंट ग्रुप ऑफ द स्कूल. शाळा ही सरकार मान्य आहे का, सरकारी अनुदानित आहे का, टोटल विना अनुदानित आहे का, स्वयंअर्थचलित आहे का, हे प्रकार असतात. ओके, त्यानंतर मॅनेजमेंट कोड ऑफ स्कूल, जिल्हा परिषद असेल, मॅनेजमेंट असेल तर मॅनेजमेंटचं नाव येते इथे. फॉर मॅनेजमेंट कोड 101 मेन्शन नोडल मिनिस्ट्री डिपार्टमेंट. त्याच्यानंतर बघा ॲडमिनिस्ट्रेशन टाईप, क्लासिफिकेशन ऑफ द स्कूल, फॉर्मल स्कूल. त्याच्यानंतर सब मॅनेजमेंट नॉट ॲप्लिकेबल. त्याच्यानंतर 1.15 इज दिस अ PM3 स्कूल. जर तुमची शाळेची निवड PM3 स्कूल मध्ये झाली असेल तर इथे यस येऊन जाईल. त्याच्यानंतर स्कूल कॅटेगरी कोड, प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी. जसं की तुमच्या शाळेत कितीपर्यंत वर्ग आहेत, 1ली ते 10वी असेल तर मग प्रायमरी, अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी आणि हायर सेकंडरी असे ऑप्शन इथे जे काय ते येऊन जातं. ओके, त्यानंतर इकडे बघायचं आपल्याला 1.17 क्लासेस अँड स्ट्रीम अवेलेबिलिटी इन स्कूल. ओके, लोएस्ट अँड हायेस्ट क्लास इन स्कूल. बघा इथे पहिला वर्ग कोणता आहे तुमच्या शाळेत, जर 5वीपासून पुढे असेल तर 5वा येईल किंवा 1लीपासून असेल तर जो पहिला वर्ग आहे तो पहिला बघा 1st to 8 किंवा 1st to 10 किंवा 1st to 12 असे येऊन जाते माहिती आपण BRCला पुरवल्यानुसार. त्यानंतर बघा वेदर प्री प्रायमरी बालवाटिका सेक्शन अंगणवाडी अटॅच्ड स्कूल. जर अंगणवाडी तुमच्या शाळेला अटॅच असेल तर इथे यस येते, नसेल तर नो येते. ओके, हे ऑलरेडी भरलेली असते माहिती, याला आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर बघा इफ यस नंबर ऑफ द क्लासेस ग्रेडेड इन प्री प्रायमरी सेक्शन. जर असेल तर इथे काहीतरी माहिती नोंदवावी लागते, ती सध्या फ्री जाईल, नाही नो असल्यामुळे वरती. त्याच्यानंतर बघा टाईप ऑफ द स्कूल, को एज्युकेशन म्हणजे मुलं मुली एकत्र. सेपरेट मुलांसाठी असेल तर बॉईज येतं, फक्त मुलींसाठी असेल तर गर्ल्स स्कूल येतं. त्याच्यानंतर बघा रिस्पॉन्डंट डिटेल्स. मित्रांनो, रिस्पॉन्डंट डिटेल्स आणि HOS हेड ऑफ स्कूल डिटेल्स हे एकच असतं जवळपास. मुख्याध्यापकाचंच नाव असते, ते नाव, नंबर, ईमेल ID आणि ही माहिती मित्रांनो आपल्या सर्वांना आपल्याला बदलता येते. तर ही हेड ऑफ स्कूल म्हणजेच मुख्याध्यापक, प्रिन्सिपल किंवा रिस्पॉन्डंट डिटेल्स ही माहिती कशी बदलायची याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर. तो व्हिडिओ बघून तुम्ही बदलू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ओके, बघा तेच आहे रिस्पॉन्डंट टाईप, हेड ऑफ स्कूल इनचार्ज, इकडे नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID. त्यानंतर बघा ॲकॅडमिक सेशन स्टार्ट अँड एंड डेट, करंट इयर चालू वर्षाची शाळा आपली कधी सुरू झाली आणि कधी बंद होणार आहे, म्हणजे निकाल कधी लागणार आहे त्याची तारीख किती असते. इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्कूल, शाळेची स्थापना कधी झाली ते वर्ष असते ती. रिकॉग्निशन स्टेटस खाली बोर्ड कॅटेगरी प्रायमरी म्हणजे तुम्ही प्रायमरीमधून अप्पर प्रायमरी शाळा कधी बनवली, जसं की 5वी नंतर 6वा 7वा 8वा वर्ग कधी जोडला याची इथे माहिती असते. प्रायमरी अप्पर प्रायमरी कधी सुरुवात केली. ओके, त्याच्यानंतर इयर ऑफ अपग्रेडेशन ऑफ द स्कूल प्रायमरी टू अप्पर प्रायमरी, इथे वर्ष इथे टाकायचं असतं. अप्पर प्रायमरी किंवा प्रायमरी सुरुवात केव्हा केली. ओके, त्यानंतर बघा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द स्कूल, मेन्शन मीडियम
if more than one according to number of studies through in any particular medium in descending order, largest medium school come first. मित्रांनो, म्हणजे सर्वात जास्त कोणत्या भाषेमधून आपल्या शाळेमध्ये अध्यापन होते ती भाषा इथे निवडायची आहे. त्याच्यापेक्षा 2 नंबरचे कोणत्या भाषेमध्ये होते ती भाषा निवडायची. म्हणजे इथे आपण 4 भाषा निवडू शकतो, जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी. या तिन्ही भाषेमधून सर्वात जास्त मराठी शाळा आहे, मराठीमधून अध्यापन करतात. काही शाळा हिंदी मीडियम हिंदीचा सुद्धा काही वापर करतात, म्हणजे 2 नंबरला हिंदी टाकू शकता. जर इंग्लिश मीडियम असेल तर 1 नंबरलाच इंग्लिश राहील तुमची. ओके. त्याच्यानंतर बघा 1.26 लँग्वेज ऑफ ॲज सब्जेक्ट. प्रायमरी विषय कोणत्या भाषेतून शिकवता तुम्ही? प्रायमरीला मराठी, इंग्लिश. अप्पर प्रायमरीला मराठी, इंग्लिश, हिंदी. ओके. त्याच्यानंतर बघा 1.27 करिक्युलम फॉलो बाय स्कूल इन प्रायमरी सेक्शन. तुम्ही अभ्यासक्रम कोणता फॉलो करता? स्टेट लेवलचा करता का सेंट्रल लेवलचा करता की अदर करता? तर इथे स्टेट, NCERT, सेंट्रल याचे कोड असतात. इथे कोड आपल्याला BRCला पत्र लिहून टाकून घेतात की आपण कोणता अभ्यासक्रम फॉलो करतो. ओके. त्याच्यानंतर बघा करिक्युलम फॉलो बाय स्कूल. अप्पर प्रायमरीला कोणता करता? स्टेट लेवलचाच करतो. मराठी झेडपीच्या शाळा शक्यतो स्टेट लेवलचाच करतात. इन दिस मायनॉरिटी मॅनेज स्कूल. अल्पसंख्याक शाळा आहे का? असेल तर यस असते, नसेल तर नो असते. त्याच्यानंतर बघा डज द स्कूल टेक ॲडमिशन अंडर सेक्शन 12 ऑफ द RT ॲक्ट कोटा ऑफ एंट्री लेवल सीट्स ॲज पर द RT ॲक्ट. तुमच्या शाळेत RT ॲक्टनुसार 25% राखीव जागा ठेवल्या जातात का व त्या जागेवरून ॲडमिशन होतात का? होत असते तर यस असते, ती नसेल तर नो असते. तर मित्रांनो, या पेजवर फक्त आपण मुख्याध्यापक म्हणजेच HOS हेड ऑफ स्कूल, प्रिन्सिपल किंवा रिस्पॉन्डंट या दोघांच्या माहितीमध्ये बदल करू शकतो. बाकी काहीच बदल करू शकत नाहीत. आणि त्या माहितीमध्ये बदल कसा करायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला, हे सर्व पेज पाहून झालं की नेक्स्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा 1.31 ते 1.39 हा नवीन टॅब ओपन होतो. बघा 1.31 ते 1.39 स्कूल ऑर्डर डिटेल्स. ते आपल्याला स्कूल ऑर्डर डिटेल्स भरायचे आहेत. ओके. चला, सर्वप्रथम पहिला मुद्दा 1.31 द स्कूल ऑफर एनी प्री वॅकेशनल एक्सपोर्ट ॲट अप्पर प्रायमरी स्टेज. म्हणजे तुमची शाळा उच्च प्राथमिक स्तरावर काही वेगळा पाठ्यक्रम मुलांना शिकवते का? यस शिकवत असेल तर यस करा, नसेल तर नो करा, पाठ्यक्रमाव्यतिरिक्त. ओके. बघा नंतर 1.32 डज द स्कूल रन एनी स्किल ट्रेनिंग सेंटर आफ्टर स्कूल हावर्स. म्हणजे तुमची शाळेच्या वेळेनंतर कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून वापर होतो का तुमच्या शाळेचा? होत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा 1.8 इज दिस अ रेसिडेन्शियल स्कूल. म्हणजे तुमची शाळा ही वसतिगृह म्हणजे कम्प्लिटली रेसिडेन्शियल, पार्टली रेसिडेन्शियल, नॉन रेसिडेन्शियल. म्हणजे तुमच्या शाळेत वसतिगृह आहे का किंवा काही ठराविक मुलांसाठी आहे का किंवा वसतिगृह नाही तर शेवटचा पर्याय बघा इथे कोड दिले आहेत पर्यायाचे नॉन रेसिडेन्शियल. इथे निवडून घेतात आपल्याला क्लिक करून याच्यावर. ओके. नंतर बघा इफ जर एक उत्तर असेल कम्प्लिटली रेसिडेन्शियल तर आणि 2 सुद्धा 1 किंवा 2 असेल देन टाईप ऑफ रेसिडेन्शियल. इथे टाईप निवडायचा आहे. इथे बघा आपण 1 जर केलं तर इथे हे ऑप्शन ओपन होतं. इथे क्लिक करून बघा आपण इथे आश्रम, नॉन आश्रम, मॉडेल स्कूल, एकलव्य स्कूल असे ऑप्शन निवडू शकतो. ओके. ते इथे नो असेल तर नो करा, जे काय असेल ते. त्याच्यानंतर बघा 1.34 इज दिस अ शिफ्ट स्कूल. शिफ्ट स्कूल run is more than one shift, for example morning and afternoon shift. म्हणजे तुमची शाळा 2 शिफ्टमध्ये भरते का? सकाळी प्राथमिक शाळा, दुपारून अप्पर प्रायमरी किंवा माध्यमिक अशी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा 1.35 आर यू मेजॉरिटी ऑफ द पपीज थोप देअर मदर टंग ॲट द प्रायमरी लेवल. म्हणजे तुम्ही प्राथमिक लेवलला मातृभाषेचा वापर करता का जास्तीत जास्त? तर यस करा करत असाल तर.
शक्यतो आपण प्रायमरी लेवलला मातृभाषेचा वापर करतो जिल्हा परिषद शाळांमध्ये. त्याच्यानंतर 1.36 डिस्टन्स ऑफ द स्कूल इन किलोमीटर फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्नमेंट ॲडेड स्कूल. फॉर एक्झाम्पल असं लिहायचं 2.6 म्हणजे तुमच्या शाळेपासून सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळेचं अंतर बघा. प्रायमरी स्कूल इथे जर अर्धा किलोमीटर असेल तर 0.5 लिहायचं, 1 असेल तर 1. त्यानंतर अप्पर प्रायमरी स्कूल 6 ते 8, तुमची शाळा असेल 6 ते 8 तर 0 लिहा किंवा जवळच्या शाळेचं अंतर लिहा. त्याच्यानंतर सेकंडरी स्कूल सेक्शन किलोमीटरमध्ये 1, 2, 3 म्हणजे माध्यमिक शाळा किती अंतर आहे तुमच्या शाळेपासून ते अंतर टाकायचं इथे. त्याच्यानंतर हायर सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी 12वी किती अंतर आहे तुमच्या शाळेपासून त्या कॉलेजचं किंवा शाळेचं ते अंतर इथे टाकायचं. ओके. त्याच्यानंतर बघा 1.37 वेदर स्कूल इज अप्रोचेबल बाय ऑल वेदर रोड्स म्हणजे तुमच्या मुलांना शाळेत येण्यासाठी 12 महिने व्यवस्थित असणारे रोड आहेत का, ऑल वेदर चालणारे असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डेज इथे इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर म्हणजे इथे मागील वर्षाचे शाळेचे कार्यदिवसाची संख्या टाकायची आहे जे काही असतील ते. जनरली 230 असती प्रायमरी अप्पर प्रायमरी 230, 32, 35 आत. ओके. त्यानंतर 1.39 इज द कंटिन्युअस अँड कम्प्रेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE बिईंग इम्प्लिमेंटेड इन स्कूल म्हणजे तुमच्या शाळेत सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन राबवली जाते का, त्या माध्यमातून चाचण्या परीक्षा घेतल्या जातात का. शक्यतो सर्व याच पद्धतीने परीक्षा घेतात, येस करून घ्यायचं. त्यानंतर बघा इफ CCE इज बिईंग इम्प्लिमेंटेड देन जर तुम्ही या पद्धतीने सर्व मूल्यमापन करत असाल तर आर यू कम्युलेटिव्ह रेकॉर्ड ऑफ पपीज बिईंग मेंटेन्ड म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या संचयिका असतात ना, संचयिका छोटं पुस्तक असतं ते रेकॉर्ड ठेवता का, ते मेंटेन करता का. करत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि ती रेकॉर्ड जर ठेवत असाल इफ यस आर कम्युलेटिव्ह रेकॉर्ड ऑफ पपीज बिईंग शेअर्ड विथ पॅरेंट्स त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दाखवता का, तर ठेवल्यावर आपण दाखवतो, येस करून घ्या. ओके. हा टॅब पूर्ण झाला की सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा 1.40 ते 1.55 1.40 ते 1.55 अंगणवाडी SMC SDMC अँड अदर डिटेल्स. आपल्याला आता हे डिटेल्स इथे भरायचे आहेत. पहिला बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 1.40 ते 1.55 इज ओनली गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ॲडेड स्कूल. तर हे टॅब मित्रांनो फक्त सरकारी शाळांसाठी किंवा सरकारी अनुदानित शाळांसाठीच आहे, एकदम कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थचलित शाळेसाठी नाही. चला सुरुवात करू आपण. 1.40 हा मुद्दा बघा. वेदर अंगणवाडी सेंटर इज आर लोकेटेड इनसाइड द स्कूल प्रेमिसेस. जर अंगणवाडी तुमच्या शाळेच्या कंपाऊंडच्या आत म्हणजे शाळेच्या परिसरात असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि जर शाळेच्या परिसरात असेल इफ यस देन नंबर ऑफ लोकेटेड अंगणवाड्या किती आहेत ती संख्या इथे नोंदवायची. ओके. त्यानंतर डिटेल्स ऑफ अंगणवाडी सेंटर को लोकेटेड खाली बघा सिरियल नंबर 1, 2, 3 कोड ऑफ द अंगणवाडी सेंटर. इथे अंगणवाडीचा कोड टाकायचा आहे, त्यांचा एक कोड असतो. त्याच्यानंतर इथे अंगणवाडीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर चिल्ड्रन इज अंगणवाडी सेंटर, त्या अंगणवाडीमध्ये किती मुले दाखल आहेत आणि किती मुली दाखल आहेत हे टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर खाली येऊ 1.41 वेदर बालवाटिका इज स्टार्टेड इन द को लोकेटेड अंगणवाडी स्कूल. अंगणवाडी आणि शाळा या दोघांच्या मार्फत बालवाटिका एक उपक्रम असतो, ते चालू आहे का तुमच्याकडे, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. वेदर एनी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इनरोल्ड स्कूल. तुमच्या शाळेत एखादा शाळा बाहेर असलेला मुलगा दाखल झाला आहे का, झाला असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इफ येस असेल तर हे ऑप्शन ओपन होतं. वेदर इनरोल आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन अटेंडिंग स्पेशल ट्रेनिंग इन स्कूल ऑर नॉट म्हणजे त्या मुलासाठी काही उपचारात्मक स्पेशल काही अध्यापन प्रक्रिया राबवली जाते का, इथे येस करावं लागतं. इथे येस जर केलं तर, नसेल तर नो करावं लागतं. त्यानंतर पुढचा मुद्दा 1.43 नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग रेमेडियल टीचिंग ऑब्लिक एक्स्ट्रा क्लासेस इन करंट इयर. म्हणजे बघा वर्तमान वर्षात चालू वर्षात
तुमच्या शाळेमध्ये किती मुलांना उपचारात्मक अध्यापन चालू आहे, विशेष वर्ग, एक्स्ट्रा वर्ग किंवा उपचारात्मक अध्यापन, की जे मुलं मागं पडलेली असतात अध्ययन क्षमतामध्ये, ते त्या मुलांचा इथे आकडा भरायचा, आपल्याला संख्या भरायची. त्याच्यानंतर 1.44 नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग लर्निंग एनहॅन्समेंट क्लासेस. हे पण तोच प्रकार आहे. तुमच्या वर्गामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये काहीतरी एक्स्ट्रा सुधारणा करण्यासाठी काही राबवलं जाते का विशेष क्लासेस, तर त्या मुलांची इथे संख्या टाकायची आहे. ओके. त्यानंतर 1.45 डिटेल ऑफ व्हिजिट टू स्कूल ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर. मागील वर्षात तुमच्या शाळेला कोणी कोणी आणि किती भेटी दिल्या. सर्वप्रथम ए आहे बघा, नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन, म्हणजे तुमच्या शाळेची मागील वर्षी वार्षिक तपासणी किती वेळा झाली. शक्यतो एकदाच होती वार्षिक तपासणी, ते 1 टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय CRC, म्हणजे केंद्र प्रमुख किंवा केंद्र स्तरावरून किती भेटी झाल्या तुमच्या शाळेला, त्याच्या इथे संख्या टाकून घ्यायची. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय ब्लॉक लेवल ऑफिसर, म्हणजे BRC BO तालुका स्तरावरून किती भेटी झाल्या. गट शिक्षण अधिकारी असो, विशेष आधार व्यक्ती असो, किंवा BDO साहेब असो, कोणाची जेवढ्या भेटी झाल्या किंवा शापो अधीक्षक असो, इथे तो आकडा नोंदवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर D बघा, नंबर ऑफ व्हिजिट बाय डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल ऑफिसर, म्हणजे जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या किंवा राज्य स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या किती भेटी झाल्या शाळेला, तिथे संख्या इथे लिहून घ्यायची. ओके, टाईप करून घ्यायची. नंतर बघा 1.46 E वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC, म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी हॅज कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर RTE नॉर्म, म्हणजे RTE कायद्यानुसार तुमच्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली आहे का. शक्यतो सर्व शाळेकडे असते. यस करून घ्या. इफ ए ऑर अँड बी इज यस असेल, यसच केलेली, यस जरा यस असेल तर खाली हे 2 मुद्दे भरावे लागतात आपल्याला. नंबर ऑफ SMC मित्रांनो प्रायमरी शाळांसाठी असते, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, आणि SDMC ही माध्यमिकसाठी असते, स्कूल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट कमिटी असा अर्थ असतो याचा. तर या दोघांच्या मीटिंगी किती झाल्या मागच्या वर्षामध्ये, त्याची संख्या इथे लिहायची आहे. ओके. त्याच्यानंतर वेदर SMC SDMC हॅज प्रिपेअर्ड द स्कूल मॅनेजमेंट प्लॅन, शाळा विकास आराखडा तयार केलेला आहे का आपल्या शाळा व्यवस्थापन समितीने. केला असेल तर यस करायचं. खाली बघा मेन्शन द इयर, कोणत्या वर्षाचा केला ते वर्षी इथे टाकायचं, चालू वर्ष टाकायचं असं मित्रांनो इथे. ओके. तर 2025 चालू येण्यासाठी 2025 टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला या साईडचे मुद्दे बघायचे. 1.47 वेदर द स्कूल बिल्डिंग कमिटी हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड, शाळा इमारत समिती स्थापन केलेली आहे का. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्यूटेड इट्स अकॅडमिक कमिटी, वार्षिक समिती स्थापन केली आहे का शाळेत. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा C वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्यूटेड इट्स पॅरेंट टीचर असोसिएशन, शिक्षक पालक संघ. ही मित्रांनो मागील वर्षाची माहिती केली आहे का. शिक्षक पालक संघ स्थापन केला आहे का. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. तर इथे बघा जर केलेला असेल तर इफ यस नंबर ऑफ PTA, म्हणजे पॅरेंट टीचर असोसिएशन मीटिंग हेल्ड ड्युरिंग द लास्ट अकॅडमिक इयर, म्हणजे मागच्या वर्षी त्या शिक्षक पालक संघाच्या किती मीटिंग झाल्या ती संख्या लिहायची. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 2025-26 पासून शिक्षक पालक संघ हे प्रकार बंद झालेला आहे. ही समिती बंद झालेली आहे. आता फक्त आपल्याला शाळा स्तरावर 4च समित्या स्थापन करायच्या आहेत. त्याचा सेपरेट एक GR आहे, तो GR मी त्या GRची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ओके. तिथून तुम्ही बघू शकता कोणत्या 4 समित्या स्थापन करायच्या आहेत. तर 4 मी अंदाजे सांगू शकतो तुम्हाला. SMC म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती, एक विद्यार्थी सुरक्षा समिती, एक महिला तक्रार निवारण समिती आणि एक सखी सावित्री समिती. ह्या 4 समित्या स्थापन करायच्या आहेत. तर त्यामधील महिला तक्रार समिती आहे ना, ही समिती कुठे स्थापन करायची, जिथे 10पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या शाळेत, तिथे स्थापन करायची. ओके. याचा GR मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या GRची लिंक देतो, तिथे तुम्ही डाउनलोड करून बघा. ओके. नंतर खाली येऊ 1.48 इज द स्कूल रजिस्टर्ड अंडर पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजेच PFMS पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी झालेली आहे काय. शक्यतो सर्व शाळांची झालेली आहे. आपण कामसुद्धा केलेलं आहे यावर 1 वर्ष. त्यानंतर शाळेचे काही खाते बंद केले आपल्या. ओके. दुसरीकडे तालुका लेवलवर सध्या खर्च होतो, पण याच सिस्टमद्वारा होतो, PFMS पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम. ओके.
वेदर द स्कूल हॅज मल्टी क्लास युनिट, म्हणजे तुमच्या शाळेत एकाच वर्गखोलीत 2-2 वर्ग बसवले जात असतील तर इथे यस करायचं. आणि खाली बघा इफ यस क्लासेस तो टुगेदर इन अ सिंगल क्लासरूम, बघा मग 1 2 3 इथे दिलेले आहेत नंबर. तर मग कोणते कोणते वर्ग एकत्र बसवले जातात, जसं की 2रा 3रा 4था 5वा 6वा 7वा. इथे यावर क्लिक करून आपल्याला बघा इथे वर्ग निवडता येतात. यावर सिलेक्ट क्लासेसवर खाली बघा 1.50 इज द स्कूल पार्ट ऑफ स्कूल कॉम्प्लेक्स, म्हणजे तुमची शाळा एखाद्या मोठ्या कॅम्पसचा पार्ट आहे का, एखादी मोठे शाळा असते संपूर्ण असते शाळेचं त्याचा काही पार्ट आहे का, जसं की तिथं कॉलेज आहे, DED कॉलेज आहे, BED कॉलेज आहे, प्रायमरी आहे, अप्पर प्रायमरी, अशा शाळेचा भाग आहे का, तुमची फक्त सेपरेट शाळा असेल तर ते यस करा, नसेल तर सेपरेट शाळा असेल तर नो करा. ओके. त्यानंतर 1.51 इज द स्कूल हब स्कूल फॉर द स्कूल कॉम्प्लेक्स, म्हणजे तुमची शाळा परिसरातील एक कॉम्प्लेक्स आहे का, म्हणजे खूप सर्व प्रकारच्या सुविधा सर्व प्रकारचं शिक्षण इथे उपलब्ध आहे का, प्रायमरी अप्पर प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट PhD वगैरे वगैरे. ओके. असे जर यस करा, नसेल तर नो करा. इफ 1 यस, जर हे यस केले तर नंबर ऑफ स्कूल इन द स्कूल कॉम्प्लेक्स, बघा इथे जर यस केलं तिथं आपल्याला शाळा टाकावं लागतात. प्री प्रायमरीच्या किती आहेत, प्रायमरीच्या किती आहेत, अप्पर प्रायमरीचे सेक्शन किती आहे, सेकंडरी हायर सेकंडरी, आणि टोटल ऑटोमॅटिक येऊन जातं. इथे नो केलेलं आहे म्हणून हे सर्व फ्रीज आहे, तर आपल्याला काही टाईप करता येत नाही. यस केलं की इथे टाईप करता येतं. पुढे बघू 1.52 वेदर द स्कूल हॅज अंडरटेकन एनी ॲक्टिव्हिटी अंडर एक भारत श्रेष्ठ भारत, म्हणजे तुमची शाळा एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत कार्यक्रम काही राबवते का, राबवत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. इज द स्कूल सर्टिफाईड ॲज फिट इंडिया स्कूल, तुमची शाळा फिट इंडिया स्कूल सर्टिफाईड आहे का. ते कशी सर्टिफाईड करायची मित्रांनो, फिट इंडिया स्कूल एक पोर्टल आहे, त्यावर जाऊन सर्टिफाईड करून घ्यावं लागते. केलेली असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर बघा 1.54 इज द स्कूल प्रोव्हाइडिंग हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड फॉर एव्हरी लर्नर बेस्ड ऑन पियर सेल्फ टीचर असेसमेंट. मित्रांनो हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड हे हा प्रकार बघा एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच नवीन शिक्षा धोरण आहे आपलं 2020, त्या अंतर्गत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो का, हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड करत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. हे संचयिका किंवा गुणपत्रक यासारखा एक प्रकार आहे. हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड आपल्याला द्यायचं आहे, याचं ट्रेनिंगसुद्धा झाले प्राथमिक शिक्षकांचं 5 दिवसाचं या संदर्भात. ओके. त्यानंतर बघा 1.55 नंबर ऑफ डेज मील सर्व अंडर PM पोषण, बघा इथे मागील प्रिव्हियस अकॅडमिक इयर ॲज पर प्रिव्हियस अकॅडमिक इयर म्हणजे मागील वर्षात टोटल डेज तुम्ही एकूण कार्यदिवसापैकी किती दिवस मुलांना शालेय पोषण आहार पुरवला त्याची इथे संख्या लिहायची. ॲज पर वीक एका आठवड्यात किती, सरासरी 6 लिहून टाकायचं. ॲज पर मंथमध्ये 31 किंवा 31 लिहू शकता. ओके. इफ मिड डे मील एक्सटेंड टू प्री प्रायमरी सेक्शन बालवाटिका, तुम्ही हे शालेय पोषण आहाराची योजना आहे ती प्री प्रायमरी म्हणजे अंगणवाडी साठी सुद्धा राबवता का, तर राबवत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा आपण सेव्ह अँड नेक्स्ट केले की इकडे बघा उजव्या कोपऱ्यात हिरव्या अक्षरामध्ये हे टॅबवरून पूर्ण झाला असा हिरव्या ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये मेसेज येतो. ओके. त्याच्यानंतर बघा 1.56 एकच पेजचा मुद्दा या अवेलेबिलिटी ऑफ द टेक्स्टबुक टीचिंग लर्निंग मटेरियल TLM प्ले मटेरियल इन करंट अकॅडमिक इयर अँड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. चालू वर्षात हे टीचिंग लर्निंग मटेरियल टेक्स्टबुक किती मुलांना मिळाली की नाही, आणि मागील वर्षात ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल हे आपल्याला माहिती ते भरायची आहे. तर बघा 1.56.1 वेदर कंप्लीट सेट ऑफ फ्री टेक्स्टबुक रिसिव्ड, जर तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असतील ती फ्री मुलांना मिळतात मोफत तर यस करा. ओके. प्रायमरीसाठी मिळाली असतील तर यस करा, अप्पर प्रायमरीसाठी मिळाली असतील तर यस करा, सेकंडरी आणि हायर सेकंडरी. ओके. इथे तुमची शाळा जिथपर्यंत आहे तोपर्यंत इथे अनफ्रीज म्हणजे आपण सिलेक्ट करू शकतो, ऑप्शन असतात. त्यानंतर बघा
व्हेन वेअर द नेक्स्ट 1.56.1.1 व्हेन वेअर द टेक बुक्स रिसिव्ड इन द करंट अकॅडमिक इयर म्हणजे केव्हा मिळाली. इथे बघा आपण इथे महिना निवडू शकतो. यावर क्लिक करून या छोट्या जूनमध्ये जुलैमध्ये त्याचप्रमाणे अपर प्रायमरीची केव्हा मिळाली. ओके. त्यानंतर बघा वेदर TLM अवेलेबल इच ग्रेड म्हणजे प्रत्येक वर्गासाठी टीचिंग लर्निंग मटेरियल म्हणजे TLM अवेलेबल आहे का. म्हणजे त्या पेट्या भाषा पेटी गणित पेटी अवेलेबल आहे का असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा वेदर द स्कूल हॅज रिसिव्ड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. जर आपल्या शाळेतील मुलांसाठी काहीतरी एक्स्ट्रा आपण चांगले होण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक्स्ट्रा मटेरियल प्राप्त झाले असेल ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा 1.56.3.1 जर तुमच्या शाळेला मागील वर्षी ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल प्राप्त झाले असेल तर ते मटेरियल अध्यापन कामी वापरले का, मुलांसाठी वापरले का, इथे यस करावं लागतं किंवा नो करावं लागतं. वापरले असेल तर यस, नसेल तर नो. त्याच्यानंतर बघा 1.56.4 वेदर प्ले मटेरियल गेम्स अँड स्पोर्ट इक्विपमेंट अवेलेबल फॉर इच ग्रेड. प्रत्येक ग्रेडसाठी म्हणजे प्रायमरी अपर प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरीसाठी खेळाचं साहित्य आहे का असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. त्यानंतर 1.56.5 वेदर द स्कूल हॅज प्रोव्हाइड फ्री युनिफॉर्म ऑफ द स्टुडंट. शाळा मुलांना मोफत शालेय गणवेश पुरवते का प्रत्येक ग्रेडसाठी प्रायमरी अप्पर प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी. शक्यतो 8वीपर्यंत मोफत गणवेश असतो ग्रँडेड शाळेला, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळेला. यस करून घ्या, असेल तर देत असाल तर, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा शेवटचा ऑप्शन आहे हा त्यावरील 1.56.5.1 इफ यस मेन्शन द मंथ इन विच द युनिफॉर्म वेअर प्रोव्हाइड टू स्टुडंट इन द करंट अकॅडमिक इयर. म्हणजे यावर्षी कोणत्या महिन्यात कधी तुम्ही मुलांना गणवेश पुरवले तो महिना इथे निवडून घ्यायचा आहे. ओके. जून जुलै कोणत्या पण महिन्यात जो काही महिना असेल तो महिना इथे निवडून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा इथे प्रिव्हियस पेज सेव्हड सक्सेसफुली असं येऊन गेलेलं आहे. प्रत्येक पेज आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलं की इथे येऊन जातं. त्यानंतर बघा 1.57 हे सुद्धा एकाच पानाचा मुद्दा आहे. की परफॉर्मिंग इंडिकेटर्स KPI ऑन टीचिंग लर्निंग इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर मटेरियल्स ETC. मागील वर्षाची माहिती आहे टीचिंग लर्निंग मटेरियल म्हणजे नंबर ऑफ लर्निंग आउटकम म्हणजे अध्ययन क्षमता बेस्ड असेसमेंट म्हणजे अध्ययन क्षमताधारित साहित्य तयार केलं आहे का. तर ते आपण 6पेक्षा वरच्या वर्गांना करायचं असतं. ते किती केलं त्याची इथं संख्या लिहायची आहे. नंबर ऑफ लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट आयटम क्रिएटेड इन टोटल. ओके. त्याच्यानंतर 1.57.2 वेदर द स्कूल ॲक्टिवली अंडरटेक्स अकॅडमिक एनरिचमेंट ॲक्टिव्हिटीज सच ॲज प्रोजेक्ट ग्रुप वर्क पोर्टफोलिओ व्हर्च्युअल लॅब क्लास परफॉर्मन्स क्विज डिबेट क्रिएटिव्ह रायटिंग. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये डिबेट म्हणजे वादविवाद स्पर्धा, क्विज म्हणजे प्रश्नावली विचारायची, असे वेगवेगळे ग्रुप वर्क प्रोजेक्ट प्रकल्प असे वेगवेगळे कार्यक्रम राबवता का या वर्गांसाठी. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा सर्व वर्गासाठी राबवत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. आता इथे बघा इफ यस आणि इफ नो इथे नंबर दिले यस नो करून घेऊ शकतात. त्यानंतर बघा 1.57.3 नंबर ऑफ स्टुडंट रिसिव्ड ओरिएंटेशन ऑन सायबर सेफ्टी. म्हणजे तुमच्या मुलांना सायबर सेफ्टीसाठी काही प्रशिक्षण मिळाले आहे का, ते किती मुलांना मिळाले त्याची ती संख्या लिहायची आहे आपल्याला. ओके. त्यानंतर बघा 1.57.4 शेवटचा मुद्दा आहे पेजचा नंबर ऑफ स्टुडंट रिसिव्ड ट्रेनिंग ऑन सायकोसोशल अपसेट्स. म्हणजेच मानसिक किंवा सामाजिक ज्या समस्या असतात त्या समस्या संदर्भात तुमच्या मुलांना ट्रेनिंग मिळाली आहे का. तर मिळाली असेल तर इथे त्या मुलांची किती मुलांना मिळाली त्या मुलांची ती संख्या लिहायची आहे. ओके. हे सर्व टॅब भरून झाले की सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करा.
ओके मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 1.1 ते 1.30 आणि 1.58.1 ते 1.58.20 एवढे टॅब बघितले आहेत मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होईल, पूर्ण टॅब एकाच व्हिडिओमध्ये बघितले तर बाकीचे राहिलेले टॅब मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. 1.59 टू 1.62 ते 2.24 ते 2.28 एवढे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास टेक गुरु शंकर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.